पुन्हा एकदा स्वागत। एक बातमी पाहणार आहोत। पुणे जिल्ह्यातल्या रांजणगावच्या माजी सरपंच आणि रांजणगाव देवस्थान ट्रस्टच्या सध्याच्या अध्यक्षा स्वाती पाचुनकर यांच्या महाघोटाळ्यावर उच्च न्यायालयात शिक्कामोर्तब झालाय। सरपंच असताना कागदपत्रात खाडाखोड करून सासऱ्यांच्या नावावर 18 कोटींची सरकारी जमीन लाटल्याचं हे प्रकरण आहे। गावकऱ्यांना देवस्थानच्या 96 एकर जमिनीच्या मालकी हक्काच्या सुरक्षेविषयी शंका आहे। मुख्यमंत्री, महसूल मंत्री, एफआयआर झालेल्या अध्यक्षांवर कधी करणार कारवाई, त्यांना अटक कधी होणार असा सवाल सामाजिक कार्यकर्ते अंजली दमान यांनी केला आहे। कर किती लागावा याचं ते रजिस्टर असतं, तर त्याच्यात खाडाखोड करून त्यांनी हे जे नाव घातलं आणि त्यात सिटी सिव्हिलनी खरं तर सिटी सर्व्हेनी याचा पूर्ण अभ्यास करून मगच याच्यात नोंदी घालणं अपेक्षित असतं, पण आताच्या घटकेला हे झालेलं दिसत नाहीये। तर याच्यातली चौकशीचा भाग होतच राहील, पण मला असं वाटतं की कुठल्याही देवस्थानाच्या अध्यक्षांकडनं नक्कीच अपेक्षित आहे की त्यांनी आचारांनी आणि विचारांनी अतिशय स्वच्छ असण्याची गरज आहे। कारण एका सुचिरभूत अशा एका देवस्थानाच्या अध्यक्षांनी जर त्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप होत असतील तर हे बिलकुल योग्य नाही आणि त्यांनी त्यांच्या पदाचा तातडीने राजीनामा दिला पाहिजे। तर या महाघोटाळ्यावर उच्च न्यायालयात शिक्कामोर्तब झालाय। रांजणगाव देवस्थानचं हे प्रकरण आहे आणि त्याच्यावर आता उच्च न्यायालयात शिक्कामोर्तब झालंय। अध्यक्षांना जमीन घोटाळा प्रकरणी अटक करा अशी मागणी आता दमाने यांनी केली आहे।